नमस्ते सकडे वीक्षक बांधवांक आणि आमगेले देवराय प्रभु मामांक आज हांव एक आमगेले पडपाना बग्गे पडपान म्हणून सांगला री पण तंतू येता पोडी पान म्हळ्यार ते दोन्ही सेरवला री तक एक स्वारस्य स्वादिष्ट विंगडाची ते पडपान आमगे प्रत्येकते जीवनाचे एक अंग पूडंतू आता आमगेले मक्षी गेला री सिंहावलोकन केला री आमगेला अज्जा नसताना की आमगेला अनामा नसताना की नाही पिज्जा नसताना की केला गेला री पडपानातील घर नाशिला आम्ही एक ब्राह्मण संप्रदायाची पळायचे तुम्ही चढता होता एक आमची गेला घरकड जेव्हा ब्राह्मणच्या घरकड जेव्हा नाही बाहेर जातील ज्याला रे असं आज केला ती असं हक्क एक हे ना कसं संप्रदाय म्हणून कसं नाही ना या पडपानाचे एक विषय घेऊ आम्ही मागशी गेलं सांगणार ताके कितली प्रामुख्यते आशिल्ले घरांतू एक ते आम्ही उपयोग करताली ती देवाक आम्ही ते आम्ही उपयोग देवाक एक आम्ही ओपसिताली ती देवाक एक समर्पण करताली ती तशींची आज एक हांव पडपाना विषय एक ಸ್ವಲ್ಪ ಮಕ್ಕ ಗೊತ್ತಿಸಿಲ್ಲ ವಿಚಾರ तुमगे ಎದುರು हांव प्रस्तुत करच्याक भारी खुशी पडवता तशीची हे पळयते आम्ही घरांतू बेळिसिल्ले हक्के चड कांय कष्ट ना हे आम्ही पळयताना मात्र वैर गेला ताका तितले कष्ट आसता ते असं हे असं म्हणून सांगून मात्र शिवाय हे कष्ट ना हे आपणीतल्या का जास्त जाव घालणार एक पंत मात्र घालताना ताका मात की कसा की घालका शिवाय मागीर हे आपणीतल्या का जावचे तंतू एक स्वारस्य करा म्हणून सांगला री एक हांव पडपान आमगेले हंत जालेले एक सांगता हांव पळयत हें पडपान अशें आसा हें चिगुरू येले म्हणून सांगयता हंतू आमी मागशी वताना म्हळ्यार आमगेले एक धार्मीक हिन्नाले पळयताना हें निजावन जाल्यार एक कसं सांगता म्हणून लक्ष्मी म्हणून सांगता ती पळय ती हें हक्क वैरी हें पडपाना वैरी लक्ष्मी तिगेल वासस्थान वैरी लक्ष्मी आसता तदनंतर उजवी बागारी ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಹಂಗ ಬ್ರಹ್ಮ ಸ್ಥಾನ ಅಸ್ತ ತ್ರಿಮೂರ್ತಿ ಅಂತ ಬ್ರಹ್ಮ ತದನಂತರ ದವ್ ಬಾಗಲೆ ಅಂತೂ ತೈ ಪಾರ್ವತಿ ತಿಗೆಲ್ ವಾಸಸ್ಥಾನ ಮಧ್ಯಭಾಗ सरस्वती पळयते आम्ही हे सेवन करता ती पडपान तोंडा घालून आम्ही चाबून खाताना ती सरस्वती येता म्हणून सांगता ती सरस्वती पळयते आम्ही भागवत एक हंतो कंचा म्हणून सांगला यक्षगान अंतू तो पडपान काय नसतो बेसना इताक म्हणून सांगला तागेल तोंडांतू निरर्गळ जावन पुंखानुपुंख पद येता ते ಏರು पद्य जेवो ते शिंगार पद्य जेवो ते हास्य मिश्रित जेवो सकडे येवक जाला री ते पडपानांचे महत्व कारण म्हणून सांगता म्हळ्यार आमगेले गांवांतू मारूरांतू म्हगेले मानतू यक्षगान अर्थधारी सोडला अशाण भागवत बलिपनारायण भागवत ताका पडपान नासी जाय नाशिल्ले तो जेवो तागेले आन जेवो आमगेले अंगडी येतली ती आमगेले अंगडी तागेले व्यवहार आशिल्लो आमगेले अज्जा लागी म्हगे लागी अन्ना लागी चड उल्लोचान येतले आमी शान आसतना तेन्ना तशी मध्य सरस्वती वैराव सांगले लक्ष्मी उजवी सायड ब्रह्मू दाव बागल्या पार्वती मध्यंतू कोण आसची म्हणून सांगले सरस्वती आणि हे नर आस पळयती म्हळ्यार हे मेन हे पडपानांक नर नराची हे हंत कोण आस म्हळ्यार विष्णू अशें इथं म्हळ्यार विष्णू म्हळ्यार कोण पालन करतालो म्हळ्यार मुख्य जावन आसतालो आमगेले पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून कोण सांगता ती नाही पुरुषोत्तम म्हणून कोण सांगता ती ते विष्णू वासस्थान हे नरनाडींत आसता तदनंतर रुद्र मुल्लांत रुद्र आसता इथं म्हळ्यार तो रौद्रावतारीचो तो चड उण जाल्यार नाश करतालो ते मुल्लांत रुद्र स्थान आसता हंग कसं म्हणून सांगल्यार मुळांतू हे मुळां सांगचे आज मूळ वैरिलक्ष्मी हंग मुळांतू दारिद्र्य देवते म्हणून आसता दरिद्र देवते मृत्यू देवते अहंकार देवते ताजे खातीर कसां करता म्हळ्यार पडपान खाताना हे कट करतात हे कट करून उडयता ती नाही जाल्यार केला जन पान उडोवच्या म्हणून कन्नांक दवरचे आमी पळयला तशें हे उडोवन हज्ज ओटू कसां त्या दुरापान की ताजे वटी चुन्नू की ताजे वटी पप्पाळ की मिक्स करून तान्ना जगिता अशें तशी हे खंयची देवते म्हणून सांगल्या तदनंतर केला पण सांगता म्हणून सांगलें पडपाना मध्य भाग हे कडेन मनमतस म्हळ्यार रसिकते दिता म्हणून सांगल्यार ते तुमकां गोत आसा हांव चेडो हाजे विशय सांगता म्हणून सांगपा म्हणना रसिकतेक आव्हान करता म्हणून सांग मागीर हज्जे वैरी इंद्र सूर्यरू आसता म्हणटा ती वैरची बागारी म्हळ्यार हांगा मुख्य जावन लक्ष्मी जाल्यार तिका आवरण करून सूर्यचंद्र आसता ती मागशी बाग चंद्र आसता म्हणून सांगता ती चंद्र केलो जन पळय चुन्न मागशी सारोन खवचे आसा एदूर सारोन खवचे आसा तशें जाल्यार मी ती हे पडपाना म्हणून सांगचे आशिल्ले एक विशय आसा पळय ती आमगेल्या जिवनांत हासू हक्कू जावन आशिल्लो फुडें दाखोवन आत्ता ಸ್ವಲ್ಪ ते उण जाता इला म्हणून सांगल्यार आतां मी बीडा म्हणून सांगून
खंय वार्डिक्षे गेल्यार आमी ते बिडा खातात ते रेडीमेड बिडा थंय गोड बिडा हांगा अशी तशें न्ही हांगा अशी कॅल्शियम चुन्न आसच्यो आनी ते विटामिन्सय मेळटा पप्पळ तांतूय आमकां विटामीन मेळटा पप्पळ केल्यार बारीच्या अंग दांत गट्टी जाता ती म्हणून सांगता ती तद नंतर हे हंतु कसं सांगलें म्हळ्यार विशेषते पडपानंतर म्हणून सांगल्यार अजीर्ण दूर करता अजीर्ण अवस्थे ताजे नंतर ध्वनी पेट्टिगे ध्वनी सम करता तें सांगितलं हांव सिंगर्स आनी भागवत आनी सगळें ते यूज करतात तसं एक महत्व हंत आसा ताजे नंतर आमी प्रत्येकान ते यूज करतात म्हणून सांगलें देवाल हक्कांत आमकां जावपाचीच नारळ केळें दिताना ताजे वटू पप्पा वीड दवरचे एक नांदी संप्रदाय आसतना देवाला एदूर प्रार्थना करतना पडपान हें वीड म्हणून सांगून काण दवरचे आनी आमगेले श्रावणा मासांतू चूडी पुजा करतात ती तुळशी कट्टे एदूर तांतू पुरा अशें प्राधान्य ते बायल मनशां मात्र थंय तशींची थंय पडपान वीड ना अशी थंय जायना थंय तांणी ऐका तुळशी देवी सन्नादी पांय पडची ते वीड दवरची मागीर घरा भितर आणू तांणी मलगड्यांक वीड दिवची की बामणा वीड दिवची की चुडये वट्टू हें सगळें ती आमकां पडपानाचें महत्व मेळटा तदनंतर मुख्य जावन कसं म्हणा तवळी सांगल्या हें पडपानंतू विटामिन्स आसता म्हणून सांगून आनी तो अजीर्ण शक्ती दूर करता सन्न चेडवांकय एक कसा म्हणून सांगल्यार खांक येताना नाजाल्यार एक अजीर्ण अवस्थे जाताना तेन्ना पडपानांचे एक अंतु काಯಿಲಿಂತು ಇದೆ ತ್ಯಾಲ್ಕಿ ಸವರ್ಸುನು ತೆಲ್ಲನ್ ಸ್ವಲ್ಪ ಹೂನ್ ಕೋರ್ನು ते उसिराट प्रॉब्लेम असताना अजीर्ण जावन असताना जाल्यार कांकिगे असताना ते अर्ध्या वयर व्हरतात चरडाले अर्ध्या वयर चरड म्हणटा तितले हुना म्हणून नाही सांगचे हांवें ते हून थंय आसता अर्ध्या वयर दवरतना ते सादारण म्हणटाक ते शमन जाता तदन ते चरडवांक समित तांतू रिलीफ मेळटा तांतू उसिराट प्रॉब्लेम समजता म्हणून सांगून हांव पूर दाखोवन मागीर आज्यान की आनामान की सांगितलं आयकलां दोनींच कसं म्हणून सांगल्यार हें पडपानांतू एक रोस्सू तदनंतर ताका चुन्न घालचें थंय एक रोस्सू ते म्हळ्यार कॅल्शियम ते आंगा भितर वताना आमगेले मुळे समित एलुबू समित दृढ जावन आसता गट्टी जावन आसता म्हणून सांगून ते हांवें आयकलां मागीर एक कसं म्हणून सांगल्यार हें पडपानांतू पट्टादुखी म्हळ्यार हें हांव आमगेल्या गांवांतू म्हळ्यार म्हगेलो मूल गांव मारूर हांव थंय आशिल्लो तेन्ना समित तशींची एकलो बारी एकलो कमरांचो सान चल्लो ताका एकदम पट्टादुखी म्हळ्यार एकदम कसं करचें म्हणून आतां जिवत कितें तेन्ना म्हाका सान प्रायर एक मन आयलेलें कसं म्हणून सांगल्यार ते आमी करतलीं ती म्हगेले जिवनांत हांव पट्टादुखीला कसं करतालो एक पडपानांका ಒಟ್ಟು ताका एक आजे लोसणे बी की ताजे ಒಟ್ಟು ओंव ताजे ಒಟ್ಟು मीठ लोसणे बी ओंव मीठ ताजे ಒಟ್ಟು घालून केल्ली म्हळ्यार कसा पट्टादुखी आसल्यार तात्कालिक जावन म्हूण न्ही साधारण म्हणटा ते समजता मागीर जावंक जाल्यार ताका विंगड प्रॉब्लेम आसा म्हूण सांगलें आनी डॉक्टरा वचचे शिवाय न्ही जाल्यार तंतूची ते गूण जाता हांव ते ताका दिला तो एका कामरांचो एक आचारी वर्गाचो बापूस आनी हे घेवन आयली ती ताका म्हाका सुरवेक मन आयलें उंदोंजी मालपळय म्हाका तूं म्हणून ताणें ते खेल्ला ते ताजे रोस हें करून आयला गिळटा आयला ताका समजलें म्हाका आजिके म्हगेल्या मनांत आजिके आसा कित्याक म्हण हांव आतां कोणाकय सांग जाल्यार एक पट्टादुखी जाल्यार हें एक सान एक वखद हाजे वटू करया ती म्हूण हांव सांगता